ठीक आहे, सेकंड लेक्चर आपण स्टार्ट करतो आहे. पण लास्ट लेक्चरमध्ये जे काही कंटेंट तुम्ही स्टडी केलं आहे त्यामध्ये सर्व जे काही क्वेश्चन आपण पाहिले इनवर्सच्या अकॉर्डिंग होते. सो याचे अजून काही पॅरामीटर्स आहे, याच्या बेसवर काही प्रॉपर्टीज आहे, त्याच्यासारखे काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो क्वेश्चन नोट करायचं आहे. लास्ट याच्यात पण आपण हे काही क्वेश्चन्स पाहिले ते मोस्टली सर्वच याच्यामध्ये इनवर्स होतात. क्वेश्चन नोट करा. हा जो काही पॅटर्न आहे हा बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे. जसं याच्यात तुम्ही पाहू शकता किंवा आता रिसेंटली पण 24-25 मध्ये पण क्वेश्चन्स आलेले आहे. तर क्वेश्चन नोट झाला असेल तर ऑब्झर्वेशन करा. एक मॅट्रिक्स गिवन आहे आणि त्या मॅट्रिक्सच्या अकॉर्डिंग आपल्याला हे विचारलं आहे ए आय जे इज अ को फॅक्टर अँड स्मॉल ए आय जे इज अ इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. तर ह्या इक्वेशनचा आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. जर हे इक्वेशन तुम्ही पाहिलं तर ह्यामध्ये स्मॉल ए जो आहे तो रिप्रेझेंट करतो इलेमेंटला. म्हणजे आता A21 म्हटलं तर रो नंबर 2 1 2 3, रो नंबर 2 कॉलम नंबर 1 म्हणजे हा इलेमेंट येतो A21 आणि त्याचा हा को फॅक्टर आहे. कॅपिटल काय आहे? कॅपिटल ए इंडिकेट करतो आहे को फॅक्टर त्या पोझिशनचा. तसं A22 म्हटलं तर पुढचा इलेमेंट ज्याच्यामध्ये रो नंबर 2 आहे कॉलम नंबर 2 आहे त्या पुढचा इलेमेंट जर पाहिला तर A23 आहे 2 3. तर स्मॉल ए रिप्रेझेंट करतो आहे इलेमेंट्स आणि त्याच्या बाजूला मल्टिप्लायमध्ये को फॅक्टर दिला आहे. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर रो कोणती यूज झाली A21 म्हणजेच सेकंड रो यूज झाली पूर्ण 21 22 23. तसं मी अजून इथे एक नोट केलेलं आहे रो वन जर घेतली तर इलेमेंट मल्टिप्लाय बाय त्याचा को फॅक्टर. सो A11 ओके याच्यात 1 2 असला पाहिजे. ह्या पुढचे एलिमेंट्स मी नोट करतो आहे. ह्या पुढचा नोट करायचा असेल तर तो काय असणार आहे A12 त्याचा को फॅक्टर, त्याच्यानंतर A13 त्याचा को फॅक्टर. ही कोणती रो आहे? रो नंबर 1. इवन आपण याला कॉलममध्ये पण दाखवू शकतो. हे दाखवण्याचं रिझन आहे की याच्यात एक शॉर्ट ट्रिक बनते. एक्झाममध्ये असं आलं असेल तर डायरेक्टली तुम्ही त्याचा जे मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड करू शकतात. म्हणजे डिटर्मिनंटचा आन्सर आणि याचा आन्सर सेमच राहतं. मग याच्यामध्ये तुम्ही कोणती पण रो आणि कोणता पण कॉलम घेतला तरी पण चालतो. आता हे मी रो 1 घेतली आहे, याच्यात दिलेलं काय आहे रो 2 आहे. त्याच्यानंतर मी इवन कॉलमचं पण ॲनालिसिस करू शकतो. कॉलम म्हटलं तर पहा आता हा C1 तर नोट करताना काय येईल A11 रो 1 कॉलम 1. पुढचा इलेमेंट हा घ्यायचा आहे रो 2 कॉलम 1 म्हणजेच काय असेल मग A12 इथे पण A12च राहील. हां रो नंबर 2 हां याच्यात इलेमेंट असेल A21 कॅपिटल 21. पुढचा इलेमेंट रो 3 आहे म्हणजे A31 त्याच्यानंतर कॅपिटल 31. याचं सुद्धा आन्सर तुम्ही जर शॉर्ट ट्रिक यूज करायचं म्हटलं तर डायरेक्ट डिटर्मिनंट फाइंड करून आन्सर सेमच येतं. मग आता 3 रोज आहे 3 कॉलम्स आहे टोटल असे 6 फॉर्म्युले मी बनवू शकतो. ठीक आहे, एक्झाममध्ये असं आलं तर तुम्ही हे सॉल्व करू शकतात. बरेचसे क्वेश्चन आहे.
हे आता ह्याच्यात रो नंबर 2 विचारली, याच्यामध्ये जर पाहिलं तर रो नंबर 3 विचारली, सर्व डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व केला तुम्हाला आन्सर भेटून जाईल. पण काही क्वेश्चन असे पण असू शकतात ज्याच्यामध्ये पाहता इथे फक्त को फॅक्टर दिले, मल्टिप्लायमध्ये त्याचा इलेमेंट नाही. आता ह्या केसमध्ये आपल्याला असंच सॉल्व करावं लागेल, को फॅक्टरच डायरेक्ट सॉल्व करावं लागेल. तर आपण जो क्वेश्चन सॉल्व करतो आहे त्याला मी नॉर्मल वेनी पण सॉल्व करतो आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये एक एक इलेमेंट जे विचारले ते आपण फाइंड करणार आणि त्यालाच कंपॅरिझनसाठी लागल्यास ठीक आहे. पण हा क्वेश्चन आता मी ह्याच वेनी सॉल्व करतो ज्यामध्ये इलेमेंट मल्टिप्लाय बाय इट्स को फॅक्टर, आणि पुढे जाऊन यालाच मी डिटर्मिनंटनी पण आपण लागल्यास व्हेरीफाय करून घेऊ. असा क्वेश्चन हे स्ट्रक्चर आलं तर डायरेक्ट डिटर्मिनंट तुम्ही एक्झाममध्ये यूज करू शकतायत. आता फक्त व्हेरीफाय करण्यासाठी सर्व सॉल्व करतोय. नाव एक बाजूला हे नोट करून घ्या, म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंटनी सॉल्व केला असता तरी पण आन्सर भेटून जाईल. सो याचं जे आन्सर आहे ते डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल आहे. सो A21 A22 आणि को फॅक्टरसाठी फॉर्म्युला आता -1 ची पॉवर I प्लस जे MIJ. ठीक आहे. हा क्वेश्चन हे नोट झाला असेल तर पहा, हे इक्वेशन मी परत इथे नोट केलं आहे 1 बाय 1. आता मी फक्त A21 म्हटलं तर इलेमेंट डायरेक्ट नोट करणार, कॅपिटल A21 म्हटलं तर तो को फॅक्टरचा फॉर्म्युला असेल. नाव फर्स्ट पॅरामीटर A21 रो नंबर 2 कॉलम नंबर 1, म्हणजेच तो इलेमेंट कोण आहे 2, हा 2 झाला. याच्यानंतरची प्रोसेस A21 म्हणजे ही प्रोसेस आहे. सो आता याच्यात काय काय असणार आहे, -1 ची पॉवर 2 प्लस 1, -1 ची पॉवर 2 प्लस 1, डायरेक्ट 3 नोट केला चालेल, मल्टिप्लाय बाय त्याचा मायनर. आता मायनर नोट करायचं तर ह्या पोझिशनचा मायनर, तर तो असेल 0 आणि हा 6, 0 6, हा झाला फर्स्ट इलेमेंट. सिमिलरली रिमेनिंग 2 पण तुम्हाला नोट करायचं आहे, करा ट्राय आता. देन नेक्स्ट A22 रो नंबर 2 कॉलम नंबर 2, म्हणजेच तो इलेमेंट आहे 1. पहा हा इलेमेंटचा आता ॲनालिसिस चालू केला आपण. नाव 1 मल्टिप्लाय बाय -1 हॅविंग पॉवर 2 प्लस 2, 2 प्लस 2, आणि ह्या ठिकाणी मायनर असणार आहे. सो मायनर म्हटलं तर -5 आणि हा 0, -5 0. Then next last element A23 रो नंबर 2 कॉलम नंबर 3, म्हणजेच तो आहे 3, मल्टिप्लाय बाय -1 हॅविंग पॉवर 2 प्लस 3, आणि इथे त्याचा मायनर असणार आहे. सो आता मायनर नोट करायचा असेल तर 3 0, 3 0. अगदी स्टेप बाय स्टेप सर्व इलेमेंट नोट केले. नाव अल्टिमेट 2 मल्टिप्लाय -1 ची पॉवर 3 म्हणजे -1, हा -6, हा एक इलेमेंट झाला, प्लस 1 मल्टिप्लाय बाय -1 ची पॉवर इवन आहे, दॅट इज अ 1, हा -5. देन 3 मल्टिप्लाय बाय -1 ची पॉवर ऑड आहे -1, हा 3. सो मायनस इंटू मायनस प्लस 6 इंटू 2 केला तर 12, हा -5 आणि हा -9. सो 12 -14 आन्सर असलं पाहिजे -2.
याचंच ऑर स्ट्रक्चर असं पण होतं. हेच डायरेक्टली कोणाला इक्वल आहे, डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट जर तुम्ही ह्या मॅट्रिक्सचा फाइंड केला तर तो -2च येईल. चेक करू शकतायत, एक बाजूला फाइंड करा ह्या रूलच्या अकॉर्डिंग. आता एक्झाममध्ये हे करण्याची गरज नाही. एक्झाममध्ये काय करणार, डायरेक्ट डिटर्मिनंट. पण कधी इलेमेंट मल्टिप्लाय बाय को फॅक्टर असतील तर. आता काही केसमध्ये असं होऊ शकतं आहे की फक्त को फॅक्टर आहे, मग ते सॉल्वच करावं लागेल. क्वेश्चन नोट करा ना. याचं डिटर्मिनंट पण तुम्ही ट्राय करणार, त्याचा आन्सर हेच भेटणार. क्वेश्चन आहे, सो हे जे दिलेलं स्ट्रक्चर आहे इज इक्वल टू डिटर्मिनंट आहे डायरेक्ट. रो नंबर 2च आहे. A21 A22 A23 याला इज इक्वल टू डायरेक्ट डिटर्मिनंट ऑफ ए डिस्क्राईब करतायत. सो याचा डायरेक्ट डिटर्मिनंट फाइंड केला तरी पण सारखंच आन्सर येणार आहे. नाव डिटर्मिनंट ऑफ ए 1, मिडल टर्म अपोजिट +3, then 4 4 middle term -4 2 -4 2 and last -2 1. So determinant of A is equal to 0. हा -6 आहे, -6 इंटू -2 केला तर +12 जाईल. हा 3 मल्टिप्लाय बाय -3, सो +12 -9, सो आन्सर असलं पाहिजे 3. ही नॉर्मल प्रोसेस आहे, लगेच आन्सर भेटेल. हेच जर तुम्ही प्रिवियस याच्यासारखं सॉल्व केलं असतं तरी पण सेम आन्सर आलं असतं. पुढचा क्वेश्चन ट्राय करणार. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ज्यामध्ये को फॅक्टरच डायरेक्ट विचारले. आता त्याच्यात ऑप्शन नाही, को फॅक्टर फाइंड करावं लागते. ठीक आहे, सिंपल आहे, ट्राय टू सॉल्व. ट्राय करा.
A31 32 33 को फॅक्टरचा लागल्यास फॉर्म्युला एक बाजूला नोट करून घ्यायचा, म्हणजे ॲज अ रेफरन्स म्हणून -1 हॅविंग पॉवर I + J Mij. So 3 1 row number 3 R1 R2 R3 and C1 C2 C3. सो 3 1 म्हटलं तर रो नंबर 3 कॉलम हा इलेमेंट आहे -1. देन -1ची पॉवर 4 आता डायरेक्ट नोट करतोय आणि त्याचा मायनर डायरेक्ट नोट करूया. मायनर -3 1 -3 ऑलरेडी ते मायनस असतो. देन मिडल टर्म 3 2 रो नंबर 3 कॉलम नंबर 2 जो इलेमेंट 2 आहे अँड -1 हॅविंग पॉवर इज अ 5 अँड ह्या ठिकाणी मायनस. सो त्याचा मायनर आहे -3 2 -3 2. लास्ट पॅरामीटर A33 इथे आपण एलिमेंट पण घेतलं, ठीक आहे. एलिमेंट घेण्याची गरज नाही होते, डायरेक्ट को फॅक्टरच विचारले. A33 म्हटलं तर मायनस को फॅक्टरच नोट करावं लागेल. -1ची पॉवर 6 आणि त्याचा मायनर 1 2 1 2. तिथे एलिमेंट घ्यायची गरज नाही कारण की याच्या आधीचं स्ट्रक्चर ते होतं, याच्यात फक्त ठीक आहे. आता आन्सर -1ची पॉवर इवन आहे म्हणजे हा 1 हा -4 देन हा -1 सो -1 -6 -5 आणि लास्ट वन मायनस हा झाला +1 सो -4 मायनस प्लस हा -1 सो आन्सर असलं पाहिजे 0. बघ तरी स्टुडंटनी काय टिक केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सो हे स्ट्रक्चर विचारलं आहे आणि याचंच अल्टरनेट मिनिंग असतं. आता हे सॉल्व करता येईल, हे सॉल्व करण्याची गरज नाही. अल्टरनेट काय ऑप्शन आहे, डायरेक्ट डिटर्मिनंट. सो गिवन मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड करतो आहे, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे इक्वल आहे डिटर्मिनंटला. तिथे मी नोट केलेला डिटर्मिनंट आहे, ठीक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये हे दोघांचं मिनिंग सारखंच आहे. सो डिटर्मिनंट फाइंड केला तरी चालणार आहे. सो डिटर्मिनंट फाइंड करा, सिम्पल आहे. साइन कॉस आला आहे आणि आन्सरमध्ये जर 1 -1 नंबर्स दिसत आहेत
म्हणजे काहीतरी प्रॉपर्टी यूज होणार आहे ज्याचा आन्सर 1 -1 0 समथिंग काहीतरी असेल. सो फर्स्ट इलेमेंट कॉस मायनस साइन प्लस पुढचा एलिमेंट 0 आहे तर तिथे काही नोट करण्याची गरज पडणार नाही. नाव फर्स्ट एलिमेंट कॉस थीटा 0 कॉस थीटा 0 मिडल टर्म अपोजिट घेतली आहे मायनस साइन 0 मायनस साइन थीटा 0. सो डिटर्मिनंट ऑफ ए कॉस इंटू कॉस झाला कॉस स्क्वेअर थीटा. इथे मायनस इंटू मायनस हा मध्ये 0 तर याचा रोल नाही. मायनस साइन इंटू मायनस साइन प्लस साइन स्क्वेअर थीटा. बस एवढं स्ट्रक्चर आहे जी डायरेक्ट आयडेंटिटी आहे. आन्सर असतं नोट करा. बाकी कोणाचं आहे? नेक्स्ट क्वेश्चन है the third element in a second row of adjoint matrix 3 by 3 चा matrix है is काय सांगितलं आहे दी थर्ड इलेमेंट इन द सेकंड रो मध्ये जो थर्ड इलेमेंट आहे हा इथे जो काही इलेमेंट आहे त्याचा ॲडजॉइंट फाइंड करायचा आहे. पण त्याचा ॲडजॉइंट फाइंड करायचा आहे ज्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिला AIJ म्हणजे इलेमेंट. AIJ म्हटलं तर इलेमेंटचा फॉर्म्युला आहे. समजून घ्या मला फर्स्ट इलेमेंट नोट करायचा आहे. तर फर्स्ट इलेमेंट म्हणजे 1 1 राहतो. सो इथे मी 1 1 घेतलं तर 2 + 1 3 होऊन जाईल म्हणजे हा 3 आहे. तर आपल्याला काय पाहिजे हा जो काही इलेमेंट आहे त्याचा ॲडजॉइंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आता ॲडजॉइंट फाइंड करायचा असेल तर ॲडजॉइंटसाठी आता काय काय प्रोसेस लागते. को फॅक्टर फाइंड करावा लागतो आणि को फॅक्टर झाल्यानंतर फायनल आन्सर येतं. लक्ष द्या प्रोसेस काय होती ते अंडरस्टँड करा त्याच्या थ्रू आपल्याला समजेल. समजून घ्या मी सर्व इलेमेंटचे को फॅक्टर फाइंड केले आणि मग आपल्याला याचं ठीक आहे पहिले को फॅक्टर फाइंड करूया मग त्याच्या बेसवर तुम्हाला आन्सर भेटेल. त्याचं स्ट्रक्चर आन्सर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. बट विचारलं काय ते मॅटर करतं. एक स्ट्रक्चर फक्त ड्रॉ करा.
पण ॲडजॉईंट ज्यावेळेस फाइंड करायचं आहे त्यावेळेस आपल्याला ट्रान्सपोज घ्यावा लागतो, बरोबर आहे. मग आता ट्रान्सपोज घेतल्यानंतर ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल असं आलं आहे, म्हणजेच आता 2x2चं मॅट्रिक्सने अंडरस्टँड करा, त्याच्याने आपल्याला इंटरकनेक्ट करावं लागणार याला 2 3 काहीतरी असे एलिमेंट्स आलेत आणि हे को फॅक्टर्स आहे. को फॅक्टर कसे येतात ते आपल्याला माहिती आहे AIJच्या फॉर्म्युल्यानी, पण ॲडजॉईंट फाइंड करण्याचं आहे प्रोसेस आहे. आणि तुम्हाला असं समजून घ्या, हा जो एलिमेंट आहे ह्या पोझिशनचा आपल्याला काय फाइंड करण्यासाठी सांगितलं आहे, ॲडजॉईंट. मग इथे को फॅक्टर आला आहे. को फॅक्टर म्हटलं तर आता ह्या रोला आपण कॉलममध्ये नोट करणार, बरोबर आहे. मग तो ॲडजॉईंटमध्ये कन्वर्ट होतो. आता याला जर आपण शिफ्ट केलं तर याची प्रोसेस हे पाय, ही जी रो नंबर 2 आहे त्याला कुठे नोट करणार, कॉलम नंबर 2मध्ये, म्हणजे याची पोझिशन इथे असेल. हा जो इलेमेंट आहे याचा आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा असं सांगितलं आहे. याचा को फॅक्टर झाला म्हणजे आन्सर भेटून जाईल. सो आता हा इलेमेंट ज्यावेळेस शिफ्टिंग करणार तर तो इथे असेल ट्रान्सफर झाल्यानंतर, आणि याचा आता तुम्हाला फाइंड करायचा आहे को फॅक्टर, कारण की ॲडजॉईंटमध्ये ते स्ट्रक्चर असेल. आता ही पोझिशन काय आहे ते सांगा. हां, इथे इलेमेंट कोण आहे, A32. सो याचा को फॅक्टर फाइंड झाला म्हणजे आन्सर भेटेल. आता याचा को फॅक्टर फाइंड करायचा असेल तर ही रो आणि कॉलम आपण रिमूव्ह करणार. तर याच्या अकॉर्डिंग थोडासा लॉजिकल क्वेश्चन आहे, हे 4 एलिमेंट बाकी राहत आहेत, यांचे अकॉर्डिंग आपल्याला आन्सर भेटेल. हे एलिमेंट माहीत पाहिजे. को फॅक्टरचा फॉर्म्युला काय, हा मला फाइंड करायचा आहे AIJ. हा को फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. -1 ची पॉवर 3 + 2 म्हणजे 5 झालं. आणि इथे काय असेल त्याचा मायनर. आता मायनर कधी फाइंड होणार आहे, याचं मल्टिप्लिकेशन याचं मल्टिप्लिकेशन, पण हे माहीत नाही ना अजून, मग हे नोट करावं लागतील आपल्याला. आता नोट करायचे म्हटले तर डायरेक्ट नोट करू शकतो. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, AIJ = 2IJ. सांगा इथे कोणता एलिमेंट आहे, इथे A11 आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग त्याचा आन्सर काय असेल, ओके. A11 म्हटलं तर तो डायरेक्टली काय येईल 3. इथे हा कोण आहे, हा जर पाहिला तर एक बाजूला लागल्यास नोट करतो, हा A11 आहे, हा 1 3 आहे, हा 2 1 आहे, हा 2 3. सो 2 1 म्हटलं तर 2 आणि इथे घेतलं तर हा झाला 4 4 + 1 5. नाव दिस इथे 2 घेतलं तर 4 4 + 3 7. सो याच्या अकॉर्डिंग याचं हां इथे बाकी 1 3 3 आणि हा 5. सो हा आहे 21 आणि हा 25. सो -1 ची पॉवर ऑड आहे म्हणजे -1, आणि याचा आन्सर किती येतं आहे -4, म्हणजे हा झाला +4. नोट करा. किंवा याच्यात एक शॉर्ट ट्रिक पण मी सांगतो आहे. आता ही बाय प्रोसेस झाली, तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व केलं असतं तरी पण चाललं असतं. इथे फक्त एकच इलेमेंट आपण नोट केला आहे, पण तुम्ही थोडंसं हे इमॅजिन करा, ज्यावेळेस आपण ॲडजॉईंट मॅट्रिक्स फाइंड करायचो तर प्रोसेस काय होती, पहिले मायनर, को फॅक्टर, मग ट्रान्सपोज, मग आन्सर. मग आता रिव्हर्समध्ये गेलो आपण. पहिले मी ट्रान्सपोज घेतला, त्या पोझिशन इथे होती, तिचा ट्रान्सपोज इथे आला. मग इथे आल्यानंतर त्याचा आता को फॅक्टर फाइंड करून टाकला. ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंग आन्सर भेटतं. नोट करायचं. हां, याचं जर तुम्ही डायरेक्ट जर आन्सर फाइंड केलं असतं म्हणजे सेम ही प्रोसेस थोडीफार करावंच लागेल.
त्यांनी काय दिलं तर हा इलेमेंट दिला होता, म्हणजे हिरो आणि कॉलम रिमूव्ह केला तर हे 4 इलेमेंट्स आहे. यांचं आन्सर जे येतं त्याला फक्त मायनसनी मल्टिप्लाय करून टाकायचं, आन्सर भेटून जातं. म्हणजे सेमच प्रोसेस आहे, फक्त मग थोडंसं ट्रिकी पॅरामीटर्स आहे, पण असंही केलं तर ते बेटर असेल. झालं आहे. बाकी कोणाचं आहे? पण ह्यासारखे आता बरेचसे क्वेश्चन आहे जे इंटरकनेक्टेड आहे, म्हणजे ते सॉल्व करता येते. जसं आता यांनी सांगितलं आहे को फॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ द फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम जे आहेत त्याचे को फॅक्टर फाइंड करायचे आहेत. मग ते डायरेक्ट जमून जातील. AIGचा फॉर्म्युला घ्यायचा आहे, त्याच्या अकॉर्डिंग हा फर्स्ट एलिमेंट काय असेल याचं मल्टिप्लिकेशन. पहा हा 0 0 म्हणजे 0 येतो डायरेक्टली. म्हणजे हे आता सारखंच आहे, प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन आहे, सर्व त्याला इंटरकनेक्टेड आहे. जिथे प्रॅक्टिस हे नोट केलेलं आहे हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सर्व हे पॉसिबल आहे. आता सम ऑफ द को फॅक्टर, कोणाचे को फॅक्टर पाहिजे? सेकंड रो. आता सेकंड रो म्हटलं तर हे सेकंड रो थोडंसं पाहून घ्या. सेकंड रोचे को फॅक्टर पाहिजे म्हणजे आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी असा फॉर्म्युला यूज करावा लागेल. फर्स्ट एलिमेंट काय असेल? ही रो नंबर कॉलम नंबर सांगा काय? रो नंबर 2 कॉलम. हा पहिला एलिमेंट फाइंड करणार. फॉर्म्युला काय? -1 ची पॉवर I + J म्हणजेच 2 + 1 2 + 1 आणि मल्टिप्लाय बाय त्याचा मायनर. तसं सर्वांचे फाइंड केले. पुढचा एलिमेंट आणि सर्वांचा झाल्यानंतर काय करायचं आहे? सम करायची. तेच आहे. याच्या आधी फक्त काय विचारलं तर ते एलिमेंट्स विचारले होते. मग हे आता इझिली पॉसिबल आहे. पुढचा क्वेश्चन नोट करा. हे क्वेश्चन पण आत्ताच आपण सॉल्व केले होते रिडक्शन मेथडमध्ये. XYZ फाइंड करायचा आहे. विचारला x² + y² + z². सो सिस्टम ऑफ मॅट्रिक्सच्या अकॉर्डिंग AX = B असं नोट करतो आपण. हे सर्व दिलेलं आहे. काही स्टेपमध्येच आन्सर भेटेल. एलिमेंट 1 3 3 1 4 4 1 2 3 1 3 4 XYZ 12 15 13. हे क्वेश्चन ह्यासारखे क्वेश्चन जस्ट रिडक्शन मेथडमध्ये होते. रिडक्शन मेथड म्हणजेच ज्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशनचा एक रूल यूज करायचा आहे. प्रोसेस सिम्पल आहे. कुठेतरी 2 0 आणलेत, समजून घ्या मी इथे 0 आणलेत. फॉर एक्झाम्पल इथे 2 0 आणले तर मला x भेटून जाईल. इथे पण 2 0 आणले तर मला z भेटून जाईल. ठीक आहे. तर जनरली आपण ह्या टाईपमध्ये काय करतो, अशी पर्टिक्युलर रो तुम्हाला शोधायची आहे जिचे एलिमेंट कॉमन आहेत. आणि असं जर होत असेल की एकाच रोचे एलिमेंट्स रिमेनिंग 2 रोजमध्ये कॉमन आहेत तर लवकर आन्सर येतं. याच्यात आहे ते चेक करा जरा. ह्यामध्ये एक रो अशी आहे जिचे 2 एलिमेंट्स रिमेनिंग 2 रोजमध्ये कॉमन आहे. ती ॲज इट इज राहून बाकी आपण 0 बनवू शकतो. रो नंबर 3 चेक करा. रो नंबर 3चे एलिमेंट्स हे दोघी कॉमन आहेत 1 3 मध्ये. त्याच्यानंतर 2 3 मध्ये हे दोघी कॉमन आहेत. म्हणजेच आपला रो नंबर 3ला ॲज इट इज राहू द्यायचा, तिला ॲज अ रेफरन्स यूज करायचं आहे. पहिले मी 1 3 1 3 0 करतोय. म्हणजे कोणता रूल यूज करणार? R1 = R1 - R3. तर हा रूल यूज केला तर इथे आणि इथे 0 येईल. परत एक रूल सायमल्टेनियसली अजून एक यूज करतोय. पण हे दोघी सेम आहेत. सांगा काय करणार? R2 - R3.
R2 इज इक्वल टू R2 मायनस R3. पाहून घ्या जरा, हे समजून घ्यायचं आहे, नंतर नोट करा. R1 मायनस R3, 1 मायनस 1 0, 3 मायनस 3 0, 3 मायनस 4 मायनस 1. म्हणजे जर मी मल्टिप्लाय केलं तर हा 0 0 Z भेटून जाईल, कारण की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. R2 मायनस R3, 1 मायनस 1 0, 4 मायनस 3 1, 4 मायनस 4 0. याच्यात जसं मला झेड भेटला आहे, याच्यामध्ये काय भेटेल, 0 वाय भेटेल. इथे झेड भेटला, इथे वाय भेटला, इथे एक्स वाय झेडची इक्वेशन आहे. वाय झेड आणि वायची व्हॅल्यू प्लेस केली तर आन्सर भेटून जाईल. बस हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा होता. नोट करा. ॲट अ टाईम पण नोट करता येतं, नाहीतर मग सेपरेट पण तुम्ही सॉल्व करू शकता. रो 1 आणि रो 2 चेंज होणार आहे, बाकी सेम. एक्स वाय झेड हा 13 1 3 4 ॲज इट इज. सो चेंजच्या अकॉर्डिंग 1 मायनस 1 0, 3 मायनस 3 0, 3 मायनस 4 मायनस 1, 12 मायनस 13 मायनस 1. ठीक आहे, हे झालं रो 1. नाव रो 2 मध्ये 1 मायनस 1 0, 4 मायनस 3 1, 4 मायनस 4 0, 15 मायनस 13 2. चेक करा. जर आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या अकॉर्डिंग ही टर्म याला मल्टिप्लाय होते, तर ही मल्टिप्लाय झाली तर मला झेड भेटेल, इथे वाय भेटेल. सो आन्सर भेटून जाणार आहे डायरेक्ट. नाव फर्स्ट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, ही टर्म याला मल्टिप्लाय झाली तर 0 0 मायनस झेड, 0 प्लस 0 मायनस झेड इज इक्वल टू रो नंबर 1 आहे तर इज इक्वल टू मायनस 1 आहे. तसं ही टर्म याला मल्टिप्लाय झाली तर 0 वाय झेड, 0 प्लस वाय प्लस झेड, 0 प्लस वाय प्लस 0. सेकंड रो इज इक्वल टू 2. आणि थर्डमध्ये एक्स 3y 4z, एक्स 3y 4z इज इक्वल टू 13 आहे. हे टोटल 3 इक्वेशन्स आहे. याचा आन्सर डायरेक्ट भेटतं. मायनस झेड इज इक्वल टू मायनस 1 आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 2. सो हे प्लेस करून टाका याच्यामध्ये. पुट झेड इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2. सो एक्स प्लस 3y 4z इज इक्वल टू 13. सो एक्स प्लस 6 प्लस 4 इज इक्वल टू 13. सो एक्सची व्हॅल्यू 10 आहे, सबस्ट्रॅक्ट झाला तर 3. सो एक्स वाय झेड झाला आहे. विचारलं स्क्वेअर, सर्वांचा स्क्वेअर केला तर 9 प्लस 4 प्लस 1, सो 10 14. आन्सर असलं पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सो 9 प्लस 4 प्लस 1. सो रेग्युलरचे जे काही क्वेश्चन्स पाहिले होते त्यासारखं स्ट्रक्चर आहे, जमलं पाहिजे. याच्यात बेसिक रूल आहे, 0 क्रिएट करायचे राहतात. 0 जेवढे आलेत तेवढे लवकर आन्सर येत. बाकी कोणाचं आहे? समजून घ्या. एक अर्धा क्वेश्चन असा आहे, असं बऱ्याच वेळेस होतं की ऑलरेडी एक 0 दिलेला आहे, म्हणजे याच्यात कोणाचं इक्वेशन आहे, एक्स आणि वायचं इक्वेशन आहे. आता त्या केसमध्ये एक्स वायचं इक्वेशन जर माहिती तर एक्स किंवा वायची व्हॅल्यू भेटली तर आपल्याला दोघांचा आन्सर भेटेल. आता त्याच्यामध्ये आपण कुठले तरी ॲनालिसिस करू शकतो आहे. याच्या अकॉर्डिंग समजून घ्या, यांना 0 केलं तर आपल्याला झेड भेटू शकतो, लाईक दॅट. म्हणजे एक 0 असेल तर लवकर आन्सर येतं. एकाच रूलमध्ये तुम्हाला आन्सर भेटतं. नाव नेक्स्ट क्वेश्चन.
ट्राय करणार, विचार करा काय पॉसिबिलिटी आहे. Same structure, Ax is equal to B. वन वन वन, हां याच्यामध्ये ए बी सी आलेले आहेत, तर ए बी सी नोट करणार. 0 1 3 1 -2 1 A B C. ऑलरेडी एक 0 आहे, म्हणजे या 0च्या रेफरन्सनी आपल्याला बी आणि सीचं इक्वेशन भेटलेलं आहे. सो बी अँड सीच्या इक्वेशनमध्ये आयदर बी और सी भेटला तर आन्सर भेटून जाईल. तर एकच काम करायचं आहे, कुठल्या अशा 2 रोज आहेत का ज्याच्यात सेम 2 एलिमेंट्स आहे, म्हणजे डायरेक्ट दोघी 0 होऊ शकतात. याच्यामध्ये R1 आणि R3 मध्ये पहा सेम एलिमेंट्स आहे. मी R1 - R3 किंवा R3 - R1 दोघांपैकी काही केलं तरी पण चालेल, त्याच्या अकॉर्डिंग आन्सर आपल्याला भेटू शकतात. नाव R1 - R3, R1 is equal to R1 - R3. R1 मध्ये 2 0 आलेत तर आन्सर भेटणार आहे. सेम प्रोसेस. वन -1 0, 1 मायनस प्लस, सो हा झाला 3. 1 -1 0, हे चेंजेस झाले आहेत R1 मध्ये. बाकी काही चेंज करण्याची गरज नाही, बाकी सेमच आहे. 0 1 3 1 -2 1 A B C ॲज इट इज. ह्यामध्ये 11 0, R1 - R3 6 -0 केला तर 6. सो लास्ट स्टेप. आता ऑब्झर्वेशन करा, जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, सो मल्टिप्लाय केलं तर हा 0 3B 0, म्हणजेच मला बी भेटतो आहे. याच्यामध्ये 0 B + 3C म्हणजे बी आणि सीचं इक्वेशन भेटतं. ऑलरेडी बी भेटलं आहे, बीची व्हॅल्यू B + सीच्या इक्वेशनमध्ये प्लेस केलं तर सी भेटेल, बी झाला सी झाला तर ए पण भेटून जाईल. आता फक्त मल्टिप्लाय करायची गरज आहे. नाव ही टर्म मल्टिप्लाय केली तर 0 + 3B + 0 इज इक्वल टू 6. सो बीची व्हॅल्यू येते 2. नाव 0B 3C, 0B 3C इज इक्वल टू 11. लास्ट केस. ही टर्म याला मल्टिप्लाय केली तर A - 2BC, A - 2B + C, रो नंबर 3 इज इक्वल टू 0 आहे. तर हे टोटल 3 इक्वेशन्स आल्यात. ही बीची व्हॅल्यू याच्यात प्लेस करतो आहे, पुट B इज इक्वल टू 2. सो 2 + 3C इज इक्वल टू 11. सो 3C इज इक्वल टू 9, C आला 3. सो बी झाला सी झाला, याच्यात प्लेस करणार, पुट B इज इक्वल टू 2, C इज इक्वल टू 3. सो A - 2B + 3 इज इक्वल टू 0. सो हा -1 आहे, -1 + 3 केला तर -4 + 3 केला तर -1 इज इक्वल टू 0. A आला आहे 1. सो 1 2 3 आपल्याला ते इक्वेशन सॉल्व करायचं आहे. नाव twice A +
B plus twice C, twice A plus B plus twice C. So 2 plus 2 plus 6, 10. बाकी कोणाचं आहे? वन माइनस वन वन, 2 1 minus 3, 1 1 1 1, 4 0 2. आता हे स्ट्रक्चर, ह्या क्वेश्चनसाठी एक ट्रिक पण होती, कारण की आपल्याला डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत. पहा ह्या कोणाच्या व्हॅल्यूज आहे, एक्स वाय झेड. म्हणजे याचं मिनिंग काय, ह्या व्हॅल्यूज जर ह्या इक्वेशनमध्ये मी प्लेस केलं तर त्याने व्हेरीफाय केलं पाहिजे. म्हणजे समजून घ्या, एक्सची व्हॅल्यू मी 2 घेतली, चेक करा जरा, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, वाय -1 घेतला, हा +1 घेतला, याचा आन्सर किती चेक करा, 2 येतं. इज इक्वल टू 2 आहे का? ऑप्शन कट. पुढचं 2 1 -1, हां इथे आता 0 येतो आहे का ऑप्शन? हां याचा आन्सर पहा आता, 2 मायनस म्हटलं तर हा 0 झाला ना, इज इक्वल टू 0 आहे का? नाही, हा ऑप्शन कट. पुढचं 2 -1 1, 2 +1 आणि हा 1, हा मॅच करतो आहे. बस याच्या अकॉर्डिंग हा किंवा अजून हा समजून घ्या, हा पण मॅच केला अजून येते. तर पुढचं इक्वेशन आहे, अजून पुढच्या इक्वेशनमध्ये पण त्यांनी मॅच केलंच पाहिजे. पण आता हे आन्सर वाटतं आहे हेच आहे. हे जर मी इथे पण घेतलं तर किती झाला, 4 -1 आणि हा -3 किती आला, 0. तर हेच आन्सर आहे. ठीक आहे, पण तरीसुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर हे सॉल्व करतो आपण. चला फास्ट विचार करा याच्यात आता काय पॉसिबिलिटी आहे. सो एक बाजूला तुम्ही नोट करून घेणार ट्रिक या क्वेश्चनसाठी. पुट ऑप्शन इनटू गिवन इक्वेशन. याच्यामध्ये
हे दोघी एलिमेंट सेम आहेत. मी एक तर R1 मायनस R3 किंवा R3 मायनस R1 काही केलं तरी चालेल. समजून घ्या R1 मायनस R3 केला तर इथे 2 झिरो भेटतील, म्हणजेच y भेटून जाईल. पुढचं पाहूया काय करता येईल. टू झिरो ॲक्च्युली आलेत तर एक इलिमेंट भेटून जातो आणि तो भेटला तर बाकी मग सॉल्व करणं सिम्पल आहे. याच्यात R1 चेंज होणार आहे. 1 मायनस 1 0, 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 आणि हा 1 मायनस 1 0. तसं 4 मायनस 2 केला तर 2. R1 मायनस R3 बाकी रिमेनिंग सेम. सो आता हा 2 1 मायनस 3 1 1 1 ॲज इट इज. इथे 0 2 ॲज इट इज. सो लास्ट स्टेप. इथे कोण भेटला आहे मल्टिप्लाय केला तर 0 मायनस 2y 0 म्हणजेच y भेटला आहे. y भेटला तर इथे एक अर्ध इक्वेशन असं क्रिएट करायचं ज्याच्यात y की x राहिला पाहिजे. y आणि x किंवा y आणि z म्हणजे त्या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू प्लेस करून आन्सर भेटेल. तर y भेटला आहे तर x किंवा z ह्या दोघांपैकी मी एक 0 बनवतो आहे. त्याला बनवायचं असेल तर हा 1च्या रेफरन्सने आपण करू शकतो. ह्या 1ला मी -2ने मल्टिप्लाय केलं तर हा 0 होऊन जाईल. ह्याच 1ला मी -3 +3ने मल्टिप्लाय केलं तर हा 0 होईल. दोघांपैकी काही केलं तरी चालेल. सो R1 R2 R3 थोडं ऑब्झर्वेशन करा. काय भेटलं आहे y. मी y भेटला आहे तर y z किंवा y xचं इक्वेशन बनवतो आहे. म्हणजेच मी xला 0 बनवलं तर y zचं इक्वेशन भेटेल. zला 0 बनवलं तर एक्स वायचं इक्वेशन मिळेल. सो याला मी 0 बनवतो आहे. या 1च्या रेफरन्सने -2 मल्टिप्लाय केला त्याचे ॲडिशन याच्यासोबत. सो -2 मल्टिप्लाय बाय R3 ॲडिशन विथ R2 रिझल्ट आला R2 मध्ये. नाव याच्या अकॉर्डिंग आता ॲनालिसिस करता येईल. सो चेंजेस कुठे होणार आहे R2 मध्ये. बाकी सर्व सेम. 0 -2 0 एक्स वाय झेड. हा 2 मिडल टर्म चेंज होणार आहे 1 1 1. बरं काय चेंजेस होत आहेत. -2 मल्टिप्लाय बाय दिस 0. -2 + 1 केला तर -1. -2 आणि याची ॲडिशन केली तर -5. -2 याला मल्टिप्लाय केलं तर -4चे ॲडिशन 0 सोबत -4. बस आता डायरेक्ट इक्वेशन क्रिएट होतील. आन्सर भेटून जाईल. मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय केलं तर याचं मल्टिप्लिकेशन 0 - 2y 0 - 2y + 0 = 2. सो -2y = 2. वायची व्हॅल्यू आली -1. हे झालं वायचं स्ट्रक्चर. हे मल्टिप्लाय केलं तर 0 - y - z 0 - y -5z = -4 आहे. देन मायनस हा वायची व्हॅल्यू प्लेस करतो मी. पुट y = -1. सो -1 भेटला तर हा झाला +1 -4. सो -5z हा 1 त्या साईडला शिफ्ट केला किंवा असंही करता येईल. 1 + 4 = +5z. सो 5 / 5 z is 1. चेक करा झाला आन्सर. z1 पाहिजे, y -1 पाहिजे. हीच व्हॅल्यू ते आलेत. y -1 z1. एक्स पण तुम्हाला भेटून जाईल. एक्स फाइंड केला मल्टिप्लाय करून. x + y + z = 2 आहे. जर झेडची व्हॅल्यू प्लेस करून टाका. पुट y = -1 z = 1. सो x y -1 हा +1 = 2.
ह्यासारखा एक क्वेश्चन आहे, प्रॅक्टिससाठी नोट करा. एक्झाममध्ये जर असं आलं आहे तर हे काहीच करण्याची गरज नाही. डायरेक्टली हे ऑप्शन जे राईट आन्सर आहे ते आन्सर तिघी इक्वेशनमध्ये प्लेस केलं तर आन्सर जे दिलेलं इक्वेशनचं तेच येतं. पहा आता आपण 2 चेक केलं होतं, हेच जर मी ते प्लेस केलं तर आन्सर पहा हा 2 -1 + 1 कॅन्सल, 2 = 2 आहे. तर हे यूज करायचं, एका 2 स्टेपमध्ये आन्सर भेटून जाईल. क्वेश्चन नोट करा प्रॅक्टिससाठी. याच्यात जर ऑब्झर्वेशन केलं तर हे दोघी सेम आहेत. म्हणजे फर्स्ट रूल R3 = R3 - R1 केला तर इथे डायरेक्टली 2 0 भेटून जातील. त्याच्यानंतर याच्यात पण आता आहे, इथे तुम्हाला जर y भेटला आहे, बस याला 0 करून टाका. R1 = R1 - R2. सो 1 याला 0 केला तर हे 2 y आणि झेडची इक्वेशनमध्ये हा y प्लेस केला तर आन्सर भेटून जाईल. काही वेगवेगळे बरेच एक्सपेरिमेंट करता येतील, आन्सर ह्या रूलच्या अकॉर्डिंग सॉल्व करता येईल. झालं नाही सांगितलं अजून. ठीक आहे.